मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतल्या गोरेगावमध्ये मेळावा। मतदार याद्यांमधील कथित घोळावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष। डोळ्यावर चष्मा घालत मनोज जरांगे पाटलांकडून घोडेस्वारी। चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंडेंना लगावला टोला। मध्य रेल्वेवर ठाणे ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक। ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामावर सहमती। कतारची राजधानी दोहामधील बैठकीनंतर युद्धविरामाची घोषणा। तुर्कीने मध्यस्थी केल्यानंतर घडली चर्चा। बांगलादेशच्या ढाका विमानतळावर भीषण आग। विमानतळावरील उड्डाणं थांबवली। कार्गो विभाग जळून खाक। दिल्लीहून बांगलादेशला जाणारी विमानं कोलकात्यामध्ये उतरवली। अयोध्येत दीपोत्सवावर बनवणार एक नवीन विक्रम। 26 लाख पेक्षा जास्त दिव्यांनी उजळून निघणार अयोध्या नगरी। आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात। रोहित शर्मा, विराट कोहली तब्बल 7 महिन्यांनंतर खेळणार आंतरराष्ट्रीय सामना। दीपोत्सवानं ठाकरे कुटुंब आणि शिवसेना मनसे कार्यकर्त्यांच्या मनातला दुरावा संपला। गेल्या काही दिवसात राज ठाकरेंच्या राजकारणानं 360 डिग्री वळण घेतलंय आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या घरी चहापानाला जाणारे त्यांच्यावर टीका करतायत, तर चहापानावर टीका करणारे स्वतः चहापानाला राज ठाकरेंकडे जात आहेत। कदाचित यालाच कालाय तस्मै नमः असं म्हणतात। उद्धव ठाकरेंनी मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर तिथं उपस्थित असणाऱ्यांनी एकच जल्लोष केला। कारण ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्ही पक्षात आतापर्यंत पडलेल्या राजकीय अंधाराला या दीपोत्सवानं दूर केलं। ठाकरे कुटुंब दीपोत्सवात आनंदानं सहभागी झालं। ठाकरे कुटुंबातील स्नेह वाढत असल्याचं यातून स्पष्ट झालं। व्यासपीठावरच नाही तर घरातही ठाकरे कुटुंबातील जनरेशन नेक्स्टची केमिस्ट्री पाहायला मिळाली। ठाकरे भावंडांनी या निमित्तानं जोरदार फोटो सेशन करून घेतलं। मात्र निवडणुका जवळ आल्यानं आता ठाकरे काँग्रेस भवनकडे वळाल्याचा टोला भाजपकडून लगावण्यात आला। घोषणा खूप लोकांनी केल्या। शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर सभा घेतल्या आणि मोठाली पाऊण तासाची भाषणं दिली आणि निवडणुका जवळ आल्यावर आपले भोंगेसोडा करणे त्यांनी टिळक भवनकडे, काँग्रेसकडे सुद्धा वळवले। ते कालपासून आम्ही पाहतोय। आशिष शेलार यांनी हिंदुत्वाच्या घोषणांवरून केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलं। राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका आणि नाटक करू नका। भाजपचा पक्ष भाजपचा राहिलाय का? सगळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले भाजपमध्ये आले, अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी केली। मला सांगा, राज ठाकरेंकडे उगा चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला। दोघांचे रंग पक्के आहेत। ठाकरेंचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ते पक्के रंग आहेत। भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे। भारतीय जनता पक्षामध्ये 90% काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे की नाही हे शेलारांनी सांगावं। संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यामध्ये हिंदुत्वावरून लढाई सुरू झाली, तर मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच कारमधून गेले।
त्यावेळी कारचं स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती होतं. यावरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी टीका करण्याची आयती संधी साधली. आता त्यांना तेच माहिती नाही की कोणाच्या हातामध्ये स्टेरिंग द्यायचं ते कन्फ्युजन झालेलं आहे. ड्रायव्हर सारखा बदलतोय. शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवात ठाकरेंमधील भावबंध उजळून निघाले. आता हे उजळलेले भावबंध आणि ठाकरेंची एकी दोन्ही पक्षांसाठी कितपत फायद्याची ठरते हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात एका स्पेशल रिपोर्टनं करणार आहोत. गेली अनेक दिवस गप्प असलेल्या धनंजय मुंडेंनी आपलं मौन सोडलं. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यातून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जरांगेंच्या टीकेला उत्तर दिलं. त्यामुळे मुंडे विरुद्ध जरांगे असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मा आवडलाय तर घेऊन जा. तो हा चष्मा तुलाच राहून दे. असेच हातरंग येऊ रक्ताने. तो हा चष्मा तुलाच राहून दे रक्ताने भरलेला. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ओबीसी महाएल्गार सभेतून मनोज जरांगे पाटलांवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला. खरं तर आजवर मुंडेंनी जरांगे पाटलांवर हातचं राखून टीका केली होती. पण आता मुंडेंनी थेट जरांगेंना खुलं आव्हान दिलंय. मला तर कधीपासून पाडितोच म्हणतो. भुजबळ साहेबाला म्हणतो पाडितोच. अरे 1,42,000 मतांनी आलो पाडितो म्हणून. धनंजय मुंडेला एक माहित नाही शोकावशी गेम करून जाईल याचा नियम नाही. तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव. राजकीय करिअरच बघाव. चांगलं काम करायचं काम बघाव. त्याच्या नादी लागून कुटाणा करू नये. तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढं हाईच जाते 2-4 वर्ष कस तरी जाते ना रडत पडत. त्याच्यामुळे याचं ऐकू नये आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे. त्याने सुधराव. हे असाच हरभाड्या झाडावर चढितू आणि आपटून देतो. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या दरम्यान जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर अतिशय सडकून टीका केली होती. तसंच नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यातही जरांगे पाटलांनी मुंडेंवर निशाणा साधला. त्याची परतफेड मुंडेंनी आपल्या भाषणात केली. आमचं तर काय घरदार काढलं. आय माय बहीण काय ठेवलं नाही. इंग्रजापर्यंत माझा तर म्हणला माझा डोळा काढला. माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे. हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला. आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे. तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा. पण ओपून दिसल का नाही मला माहित नाही. त्याला कवाच्याच मॅन बोललो कवाच नाही. तो हा चष्मा कशाला. तो हा चष्म्यात काय बघितलंय सगळ्यांनी. तो हा चष्मा कशाला. तो हा चष्मा तुलाच राहून दे. असेच हातरंग येऊ रक्ताने. तो हा चष्मा तुलाच राहून दे रक्ताने भरलेला. मुंडेंच्या टीकास्त्रामुळे वादाचा भडका उडाला नसता तरच नवल. आता हा वाद शिंगावर घेण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा नुसतं बघत बसणार नाही हे आज निश्चित सांगतो. आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री 2 वाजता फोन आला मला तसं आपल्याला सुद्धा सांगतो. कुणाला घाबरायचं. कुणी अंगावर आलं धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील एका जिल्ह्यातले आहेत. त्यांच्यातला वाद काही लपून राहिलेला नाहीये. आता ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या निमित्तानं या संघर्षाला चांगलीच धार आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.